या मुख्य वैज्ञानिक कारणामुळे मामा किंवा आत्याच्या मुलीबरोबर लग्न करू नये. नमस्कार मित्रांनो, तसं तर भारतात अनेक वर्षापासून जवळच्या नात्यामध्ये लग्न करण्याची परंपरा आहे. धर्म आणि कायद्याची ही अशा लग्नाला मान्यता आहे. त्यात मामाची मुलगी आत्याचा मुलगा यांच्यातील लग्नाचे प्रमाण खूप जास्त आहे. महाराष्ट्रात जवळपास 25% लग्न हे जवळच्या नात्यामध्ये होतात. त्यात विशिष्ट समाजात याचे प्रमाण खूप जास्त आहे. मात्र जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात अनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते. इतर आरोग्यविषयी समस्या जास्त असू शकतात. मात्र या गोष्टीला वैज्ञानिक आधार नसल्याने नात्यातील लग्नांना उत्तेजन दिले जाते. वैद्यकीय भाषेत कॉन्सिन्यूस मॅरेज असे म्हणतात. यामध्ये 3 प्रकार आढळून येतात. त्यामुळे मामाची मुलगी म्हणलं तर अगदी हक्काची बायको समजली जाते. याचबरोबर सामान्यत आपल्याकडे पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात वरील समाज फार पूर्वीपासून प्रचलित आहे. लग्नाला अनुरूप कोणी भेटली नाही की लगेच मामाची मुलगी करून घ्यायची. काही घरी तर लग्नासाठी दुसरीकडे मुलीचा शोधही घेतला जात नाही.